तिच्या पित्याचे छत्र हरपलेले, आई बालवाडी शिक्षिका, आईचे तुटपुंजे वेतन, भावाचे शिक्षण सुरू, आजीचा आजारपण, पदव्युत्तर पदवीचे पहिले वर्ष बँक कर्ज घेऊन पूर्ण केलेले, दुसऱ्या वर्षाची फी भरणे तिच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अशक्यप्राय बनलेले, त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय तिने घेतला होता. मात्र वीरशैव विजनने 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिल्यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार तिने केला. गौरी तोटद असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सध्या MSc जैवतंत्रज्ञान विभागात बंगळुरू येथे रेवा युनिव्हर्सिटी येथे शिकत आहे. तिला वार्षिक 1.5 लाख रुपये फी आहे. पहिल्या वर्षाची फी तिने बँकेतून कर्ज काढून भरली. दुसऱ्या वर्षी फी भरण्यासाठी पैशांची उपलब्धता होत नव्हती, त्यामुळे तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. तिची माहिती वीरशैव विजन पर्यंत पोहोचली तेव्हा विजनने तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि तो निर्णय थांबवण्याची विनंती केली. मग वीरशैव विजनने समाज बांधवांना तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मदतीचे आवाहन केले. यामध्ये महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी 25,000, सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे यांनी 11,000 रुपये दिले आणि पाहता पाहता 2 आठवड्यात 1 लाख रुपये जमले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इंदुमती अलगोंडा पाटील यांनी कार्यक्रमात 25,000 रुपये जाहीर केले आणि कार्यक्रम झाल्यानंतर गौरीला सुपूर्द केले. जवळपास तिच्या संपूर्ण फीची व्यवस्था झाली आहे. अशा प्रकारे विजनने दिलेला शब्द पूर्ण केला. यंदाच्या वर्षी वीरशैव विजनच्या स्थापनेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. ती सोलापूरला आली असता सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंडा पाटील यांच्या हस्ते आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमित रोडगे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वैजनाथ स्वामी, सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे, वीरशैव विजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या उपस्थितीत 1 लाखाचा धनादेश गौरीच्या हातात सुपूर्द करण्यात आला. अशा प्रकारे वीरशैव विजनची तपपूर्ती साजरी करण्यात आली. यावेळी सोलापूर जनता सहकारी बँक जुळे सोलापूर शाखेचे व्यवस्थापक वसवराज मद्दरकी, संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, संजय साखरे, महिला आघाडीच्या सचिवा माधुरी बिराजदार, बद्रीश कुमार कोडगी, अविनाश हत्तरकी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, अमोल कोटगोंडे, नागेश पुळुचकर यांनी परिश्रम घेतले. कशी असती परिस्थिती काही सांगू शकत नाही, पण तिच्या आईने भरपूर केलेलं आहे. आणि बुरकेले सर काल मला संध्याकाळी 7:30ला फोन केले की असं एक कार्यक्रम आहे मॅडम, आपण येणार का? म्हटलं हो मी येणार, कारण मी पण एक महिला आहे, मी पण गरिबीतूनच आलेली आहे, त्यामुळं ती माहिती मला जाणीव आहे. त्यामुळं मॅडम 21,000 माझ्याकडून मी मला 2 मुलं आहेत आणि माझा मुलगा लंडनला BSc शिकलेला आहे, आणि दुसरा MBA करतोय आणि आमचं स्वतःचा बिझनेस आहे. मी सोशल वर्क करते, कारण माझ्या वडिलांनी कैलासवासी भीमराव पाटील वडकपाळकर हे दानशूर व्यक्ती म्हणून एक नाव होतं. मग मी त्यांची मुलगी आहे, त्यामुळे तेवढं नाही करू शकत, पण मला जेवढं जमतं मी आतापर्यंत करत आलेली आहे. त्यामुळे 21,000चं चेक आता गेल्यावर आपण ऑफिसमध्ये आला ते घेऊन जावा तिथं चेक. आणि आपण मला ह्या कार्यक्रमाला बोलवला, असंच आपण समाजकार्य ठेवा आणि आपले लिंगायत समाज एकत्रित करा आणि असे बरेच कार्यक्रम, कारण खूप जणांकडे परिस्थिती नाही आहे पण ते शिकू शकतात, कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात, पण आपण त्यांना स्कोप नाही आहे. पण आपण काहीतरी करूया की वर्षाला एवढं आपण जमा करून किती लोकांना, भले आपण 5 लोकांना करू, सगळ्यांना करू शकत नाही, पण किती लोकांना होते तसं करा. मी तुमच्या सोबत आहे. आपल्या सर्वांचं सहकार्याने आपण असल्या मुलींचा मुलांचा आपण काही असेल, फुल नाही तर फुलाची पाकळी
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.